दरम्यान पेपर फुटी हा आता अपवाद राहिलेला नाहीये, या सरकारची ओळख बनलीये असं आता सपकाळ यांनी म्हटले। हर्षवर्धन सपकाळ यांनी आता टीका केल्याचं पाहायला मिळतंय। टीईटीचा पेपर फुटलाय, त्यामुळे पेपर फुटी हा आता अपवाद राहिलेला नाहीये असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। या संदर्भात त्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये काय म्हटलंय सविस्तर पाहूया। हर्षवर्धन सपकाळ म्हणतात, टीईटीचा पेपर उपमुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यातच फुटल्याच्या बातम्या। लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर, स्वप्नांवर आणि भविष्यावर पाणी फेरणाऱ्या या रॅकेटला नेमकं राजकीय संरक्षण कुणाचं आहे असा सवाल त्यांनी विचारला। एकीकडे पारदर्शक कारभाराच्या घोषणा तर दुसरीकडे पेपर फुटीचं अखंड सत्र। विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की पेपर आधीच कुणाकडे पोहोचतो याची चिंता करावी। या प्रकरणाची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली। महाराष्ट्रातल्या तरुणांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांच्या विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरेल असं सपकाळांनी म्हटलं।